शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री अमित शहांच्या नेतृत्वातील बैठकीत विधिमंडळ दलाचा नेता म्हणून निवड। आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पश्चिम बंगाल सरकारचा आज शपथविधी सोहळा कोलकातामधील ब्रिगेड परेड ग्राउंडवर सोहळा होणार। पंतप्रधान मोदी अमित शहांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार। शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोलकात्यात। तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेत अडचणी कायम। बहुमतासाठी थलपती विजय यांना 2 आमदारांची गरज। व्हीसीके पक्षाकडून पाठिंबा जाहीर पण अद्याप पत्र नाही, सूत्रांची माहिती। काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात। लोकसभेत काँग्रेससोबत बसणं योग्य नाही। डीएमके खासदार कनिमोझी यांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र। आसन व्यवस्थेत बदल करण्याची मागणी। शरद पवार आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। आजारपणातून बरे झाल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच साताऱ्यात। निदा खानला लपवण्यात एमआयएम नगरसेवकाचा हात। धर्मांतरण रॅकेटमध्ये अजून कुणी सहभागी आहे का, सर्व तपासलं जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। काल एमआयएम नगरसेवकाच्या घरातून केली होती अटक। छत्रपती संभाजीनगरमध्ये नाशिक पोलिसांची कारवाई। मुंबईतील पायधुनीतील चौघांच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट। डोकाडिया कुटुंबियांच्या घरात सापडलेलं औषध उंदीर मारण्याचं नव्हे तर उंदीर पळवण्याचं। त्या औषधात झिंक फॉस्फाईड नसल्याची पोलीस सूत्रांची माहिती। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकर भरतीत भूमिपुत्रांसाठी आरक्षण। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मूळ रहिवाशांसाठी 70% जागा राखीव ठेवण्याचे आदेश। शासन निर्णय जारी। मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार। उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात। जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार।